आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. होमगार्ड, कोतवाल, ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ. विशेष शिक्षकांच्या 5,500हून अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सोनार आणि आर्य वैश्य समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला राज्य सरकारची मान्यता. देशी गायींना राज्यमाता गोमाता जाहीर करण्याचा शासन निर्णय जारी. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यभरातल्या इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 13.5 अंकांनी कोसळला. राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढ. विशेष शिक्षकांच्या 5,500हून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. होमगार्डला मिळणारा कर्तव्य भत्ता 750 रुपयावरून 1,083 रुपये होईल. कोतवालांना मानधनात 10% वाढ आणि अनुकंपा धोरण राज्य सरकार लागू करणार आहे. ग्रामरोजगार सेवकांना आता 7,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय विशेष शिक्षकांच्या 4,860 पदांची निर्मिती करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख रुपये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आज स्वीकारला. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. बार्टीच्या धर्तीवर वनारटी स्वायत्त संस्था होणार आहे. धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरची घरं उभारण्याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला दिली आहे. रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला सरकार गती देणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाला मिळणार असून यामुळे दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12,200 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली. मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग आणि ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी निधी उभारण्याचा पर्यायांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पालघर जिल्ह्यातल्या मुरबे इथं बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारायला राज्य सरकारची मान्यता मिळाली. राष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्यासाठी आकुर्डी, मालाड आणि वाढवणमधली जागा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला दिली जाणार आहे. देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना, राज्य जलसंपत्ती माहिती केंद्राची स्थापना, अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवायलाही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर असे 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वी घेतला होता. 2023च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वितरणाची सुरुवात आज झाली. पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. दरम्यान देशी गायींना राज्यमाता गोमाता जाहीर करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला. गोशालेतल्या देशी वंशांच्या गायींसाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान द्यायचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. सध्या राज्यात 828 नोंदणीकृत गोशाळा असून त्यात 1.5 लाखाहून अधिक गायी आहेत. समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान मिळालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. जगभरातून लाखो लोक आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी भारतात येतात. शरीर स्वास्थ्यासोबतच मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यालाही महत्त्व देणारी पारंपरिक भारतीय चिकित्सा आणि आयुष पद्धती यांच्या संयोगातून समग्र आरोग्यसेवा मानक तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं. क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या 5 वर्षात क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. मुंबई इथं या अभियानाची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. या संसाराला हातभार लागेल, घरोघरी मग आनंदाचा उत्सव हा जागेल. सावरेल महिलांना मुख्यमंत्री,
माझी लाडकी बहीण योजना. महिला या प्रगतीच्या वटवृक्षाची मुळं आहेत. अनेक पिढ्यांनी संस्कार रुजवलेली ही मुळं सशक्त आणि मजबूत करण्याच्या निर्धारातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात राज्य शासन दरमहा 1500 रुपये जमा करीत आहे. माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन. बहिणींना सक्षम करण्याचा एकच हा निर्धार, महिला कल्याणाचा आहे उज्ज्वल हा विचार. भगिनींच्या संसाराला हा भरभक्कम आधार, पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे लाभार्थी आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत तर होत आहेच, त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे. महिलांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सदैव पाठीशी. माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. हे नेते 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि 10 ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दलचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिथुन चक्रवर्ती यांचं पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मिथुन हे सांस्कृतिक आदर्श आहेत असे गौरवोद्गारही प्रधानमंत्र्यांनी काढले. दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून हा पुरस्कार आपले कुटुंबीय आणि चाहत्यांना अर्पण केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्यानं वाढत गेली. सेन्सेक्स दिवसअखेर 1272 अंकांनी घसरून 84,300 अंकांवर, तर निफ्टी 368 अंकांनी घसरून 25,811 अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारातल्या घसरणीचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून येतोय. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा फटकाही बाजाराला बसला. स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज पालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवला गेला. तसंच स्वच्छताविषयक प्रचार प्रसारासाठी स्वच्छता दौडचं आयोजन केलं गेलं. या उपक्रमामध्ये 84,700हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे म्हणाले, तर आज आपण स्वच्छता रन 10 किलोमीटरचा आहे. आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिक याच्यामध्ये सहभागी झाले. हेल्थ अवेअरनेस बरोबरच आपण पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टीचा संदेश आपण याच्यामधून देतो. स्वच्छतेपासून होणारे आजार, त्या आजारावर मात करू शकतो. पाण्याचे आजार थांबू शकतात. डासापासून होणारे आजार हे आपण थांबू शकतो. एकूणच बघितलं तर पर्यावरणाचं रक्षण करणं ही सुद्धा आपल्या पुढे चॅलेंज आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वच्छता हा मूलभूत घटक धरून आपण सर्वजण काम करतात. महाराष्ट्रातल्या भगवान गौतम बुद्धांशी संबंधित सर्व स्थळांचा विकास करणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. त्यांनी आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते. पंचशिलाचं प्रतीक असलेल्या बोधचिन्हाचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते झालं.
काँग्रेसनं अल्पसंख्य समाजाबाबत चुकीची समजूत निर्माण करून लोकांची दिशाभूल केली अशी टीका रिजिजू यांनी भाजपाच्या अनुसूचित जाती आघाडीनं आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात केली. कानपूर इथं सुरू असलेल्या बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं 26 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशाचा पहिला डाव आज 233 धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात 9 बाद 285 धावा झाल्या असताना डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या 2 बाद 26 धावा झाल्या होत्या. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं तसंच तहसील आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते आज उदगीर इथं आले होते. यानिमित्त आयोजित मेळाव्याला पवार यांनी संबोधित केलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यात महिनाभर मुक्काम केल्यानंतर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली शहराच्या सीमेवर दाखल झाला आहे. काल संध्याकाळी सेमाना देवस्थानाजवळचा रस्ता ओलांडून हत्तीच्या कळपानं मुडझा पुलखल परिसरात प्रवेश केला. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होमगार्ड, कोतवाल, ग्रामरोजगार सेवकांना मानधनात वाढ. विशेष शिक्षकांच्या 5,500हून अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सोनार आणि आर्य वैश्य समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला राज्य सरकारची मान्यता. देशी गायींना राज्यमाता गोमाता जाहीर करण्याचा शासन निर्णय जारी. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यभरातल्या इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1350 अंकांनी कोसळला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.